नमस्कार. आज अकूज किचनमध्ये मी आपणास मसाला ताक ही रेसिपी दाखवणार आहे. बघा, मी सर्व वस्तू घेतलेल्या आहेत माझ्यासमोर. हे मी चितळेचं ताक घेतलेलं आहे. मी काय चितळेची जाहिरात करत नाही, पण त्यांचं ताक चांगलं असतं म्हणून मी घेतलेलं आहे. त्याच्यानंतर चाट मसाला आहे, काला नमक आहे, त्याच्यानंतर सेंधा नमक पण आहे थोडंसं. ही पाणीपुरीसाठी लागणारा जो मसाला असतो तो घेतलेला आहे थोडासा. त्यानंतर कोथिंबीर आहे, पुदिन्याची पाने आहेत, हे हिंग आहे चवीसाठी, त्याच्यानंतर जिरा पावडर आहे, त्याच्यानंतर एक मिरची घेतली आहे. थोडंसं आपल्याला तिखट जर ताक करायचं असेल तर त्यासाठी आपण मिरची वापरणार आहोत. पण मिरचीच्या आतल्या ज्या बिया आहेत ना, त्या त्या घ्यायच्या नाहीत बरं का, फक्त मिरची घ्यायची आहे आपल्याला. त्याच्यानंतर अद्रक आणि लसूण आहे, त्याची आपण पेस्ट करून घेणार आहे. चला मग आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. पाहत राहा मसाला ताक अकूज किचन. अकूज किचनमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण करत आहोत ते मसाला ताक. बघा, आता मी सर्व मसाले ह्याच्यात काढून घेतलेले आहे. हे आहे सेंधा नमक, या ह्याच्यातलं मी थोडं अगदी चिमूटभर घेतलेलं आहे चवीपुरतं. ह्याच्यामध्ये आहे काला नमक, पाहताय तुम्ही. त्याच्यानंतर इथं आहे चाट मसाला, अगदी चवीपुरतं चिमूट घेतलेलं आहे. आणि पाणीपुरीचा मसाला. त्याच्यानंतर इकडं मी कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे. पुदिन्याची पानं आहेत, इथं जिरे आहे, अद्रक लसूण ह्याची पेस्ट आहे आणि मिरच्या पण आहेत. हे सर्व मी एकत्र केलेलं आहे. आणि हिंग आहे, चवीपुरतं हिंग पण आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत. तर आता सुरू करूया मसाला ताक. सर्वात पहिल्यांदा मी ताक या भांड्यात काढून घेतो. बघताय तुम्ही, मी पूर्णपणे हे ताक या भांड्यात काढून घेतलेलं आहे. आता हळूहळू मी त्यात सर्व मसाले टाकतो. सगळ्यात पहिल्यांदा मी टाकणार आहे सेंधा नमक, अगदी चवीपुरतं टाकणार आहे. त्याच्यानंतर ब्लॅक सॉल्ट म्हणजे काला नमक. त्याच्यानंतर आहे चाट मसाला. त्याच्यानंतर आहे हा पाणीपुरीचा मसाला. सर्व हे याच्यात मी ॲड केलेलं आहे. त्याच्यानंतर आहे ही पुदिन्याची पाने आणि हे सर्व जिरंपूड, मिरची त्याच्या आपण बिया काढून घेतलेल्या आहेत, अद्रक लसूणची बारीक पेस्ट करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर थोडी कोथिंबीर पण टाकत आहे आणि चवीपुरतं हिंग याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. पाहत राहा अकूज किचन मसाला ताक. मसाले मी याच्यात घेतलेले आहेत. आता मी याला रवीने छानपैकी याला ढवळतो. बघत राहा अकूज किचन मसाला ताक. अकूज किचनमध्ये सर्वांचं स्वागत. बघा, छान मसाला ताक थंड असं झालेलं आहे. आता उन्हाळा सुरू झालेला आहे, त्याच्यामुळं नारळाचं पाणी, ताक, दही, विविध प्रकारचे फळांचे ज्यूस आपण घेऊ शकता आणि घ्यावेत. याने आपल्या प्रकृती पण आपली चांगली राहील. हे ताक मात्र तुम्ही जरूर ट्राय करून बघा घरी एकदा, आणि नाहीतर माझ्या घरी या प्यायला. पाहत राहा मसाला ताक अकूज किचन. अकूज किचनमध्ये सर्वांचं स्वागत. उन्हाळ्यातील तब्येत छान राहण्यासाठी सर्वात चांगलं एनर्जी ड्रिंक आहे ताक, मसाला ताक. नुसतं ताक पिलं तरी चालतं, आणि जर त्याला विविध प्रकारे जर चांगलं प्यायचं असेल तर तुम्ही असं करू शकता. आणि जरूर ट्राय करून बघा एकदा, आणि माझ्या घरी प्यायला या. बघा, आता रेडी टू सर्व, म्हणजे आता पिण्यासाठी हे तयार आहे. मी आता या ग्लासमध्ये हे ओतणार आहे. या लवकर या प्यायला थंड असं मसाला ताक. बघा, बघू शकता आपण मसाला ताक. लवकर या प्यायला. थँक्यू व्हेरी मच.